हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत टॉल केक आणि त्यासाठी मी इथं टॉल टीन यूज केलेला आहे। तर 6x4 इंचाचा टीन मी इथे वापरलेला आहे। आपण आज 1 किलोचा केक बघणार आहोत आणि तोही थीम केक बघणार आहोत। तर तो कुठला, तर आपल्याला आज युनिकॉर्न थीम केक हा केक बनवायचा आहे। आणि मध्ये आधी बघा मी घड्याळाकडेही बघते, कारण की हा केक मला लवकर द्यायचा होता। त्यासाठी मी पटपट आवरत होते, म्हटलं चला पटकन क्रम कोटिंग करून ठेवून आपण हा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला तर बाकीचे कामं आपल्याला करायला मोकळी होईल। आणि इथं 3 लेयर मी कट करून घेतलेले होते। आणि या केकची ऑर्डर बघा, जिथे मी योगा क्लासला जाते जिममध्ये तिथून आलेली होती। आता पहिली लेयर मी साध्या पाण्याने सोक करत आहे। जास्तही आपल्याला शुगर सिरपने करायचं नाही आहे, कारण की सगळंच गोड होतं, क्रीम गोड असते, आपला स्पॉन्ज गोड असतो, यासाठी आपण साध्या पाण्यानेच ही लेयर सोक करून घ्यायची आहे। तर हा बटरस्कॉच फ्लेवरमध्ये केक होता। इथं मी मालाचा क्रश वापरलेला आहे आणि क्रश नेहमी जर क्रीममध्ये टाकले तर त्याचा फ्लेवर हा इन्हान्स होतो आणि केक खाताना व्यवस्थित सगळीकडे फ्लेवर लागतो। यासाठीच मग क्रीममध्ये आपला हा क्रश मी घालून घेतलेला आहे। आणि यानंतर आता बटरस्कॉच फ्लेवर आहे, तर ऑफकोर्स आपल्याला इथं बटरस्कॉचचे कॅरमल देखील वापरायचे होते। आता वातावरण एवढं थोडंसं पावसाळी असल्यामुळे ना थोडंसं हे जे क्रंचेस आहेत ना कॅरमल, ते थोडेसे सोगे झाले होते बघा। तरीसुद्धा मी म्हटलं थोडंसं आपण याला असं क्रश करून टाकूया। मग मी इथे टाकले, भरभरून टाकायचे आहे, जेणेकरून आपल्याला ह्याचा फ्लेवर लागला पाहिजे। आता दुसरी जी लेअर आहे ती लेअर आपल्याला उलटी करून ठेवायची आहे आणि उलटी करण्याच्या अगोदरच व्यवस्थित सोक करायचं आणि मगच ती लेअर उलटी ठेवायची आणि चेक देखील बोटाने करायचं की व्यवस्थित सोक होत आहे का नाही ते। 2 लेअरमधला गॅप हा क्रीमने भरायचा आहे आणि मगच ही दुसरी लेअर सोक करायची आहे, कारण की आपली दुसरी लेअर ही दबली जाते। ही टिप मी वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये सांगतच राहते। तर अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आदर्श केकला चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलमध्ये तुम्हाला केक टिप्स बघायला भेटतील, वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स बघायला भेटतील आणि केक रिलेटेड छोटे छोटे ब्लॉग देखील बघायला भेटतील। यासाठी मी शॉर्ट्स देखील आपल्या चॅनलवर टाकत आहे, तुम्ही आदर्श केक या चॅनलवर जाऊन तुम्ही ते बघू शकता। परत दुसरी लेअर मी घेऊन त्याच्यामध्ये क्रीममध्येच क्रश टाकून व्यवस्थितपणे बघा स्पॅच्युलाच्या साईडने मिक्स करून घेते आणि आपल्याला ती व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। आता लास्टची आपल्याला ही तिसरी लेअर ही ठेवून घ्यायची आहे। आता ही ऑर्डर म्हटलं तर मला बघा 2 दिवस अगोदरच आली होती। 2 दिवस जर अगोदर अशा थीम केकची ऑर्डर आल्या तर तयारी करायला थोडंसं बरं पडतं आणि आपल्या ओळखीने जर आपण ऑर्डर घेतल्या तर आपला केकचा बिझनेससुद्धा ग्रो होतो। आता कॅरमेल टाकून घेतल्यानंतर तिसरी लेअर मी ठेवून घेतली। आता क्रम कोटिंग करायचं आहे आणि छान असं बघा 3 ते 4 तास आपल्याला हा केक सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। सेट करणं खूप गरजेचं आहे। सेट जर केक व्यवस्थित झाला तर तो कट देखील व्यवस्थित होतो आणि खायलाही छान लागतो। आता व्यवस्थित ही लेअर सोक करायची आणि सोक केली का नाही हे आपण बोटाने देखील चेक करत राहायचं आहे। आता थोडीशीच क्रीम टाकायची आणि क्रम कोटिंग करून घ्यायचं। तर इथं टॉल केक बघत आहोत, युनिकॉर्न थीमचा आहे। आता फॉन्डंटचे टॉपर्स आहेत ते देखील मला बनवायचे आहेत। म्हटलं अगोदर हा क्रम कोटिंग करून घ्यावं आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावं। आणि मला हा केक करून बाहेर देखील जायचं होतं, कारण की आज सुट्टी होती आणि तुम्हाला माहीतच असेल सुट्टी दिवशी बरेचसे बाहेरचे कामं असतात, ते करायचे देखील होते। इथे 10x10चा बोर्ड घेतला आणि केक उचलून ठेवला आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला। आता 3 तासानंतर मी हा केक बाहेर काढला आणि आपण आता फायनल फिनिशिंगला घेत आहोत। तर युनिकॉर्न थीम केक होता, वेगळ्या पद्धतीने मी आज हा केक बनवणार आहोत। नॉर्मली तुम्ही काय करता, नोझल घेता इनवेंट आणि त्यांनी डिझाईन काढता, पण यावेळेस म्हटलं चला आपण थोडंसं वेगळी डिझाईन क्रिएटिव्हिटी करूया, कस्टमरला देखील आवडेल। आता या कस्टमरची माझ्याकडे फर्स्टच ऑर्डर होती। 6 इयर्सच्या मुलीसाठी हा केक मी बनवत होते। आता क्रीम तुम्हाला थोडीशी ड्राय दिसत असेल बघा, ज्या वेळेस क्रीम अशा पद्धतीने ड्राय होते आणि केक आपला स्मूथ असं फिनिशिंगमध्ये दिसत नाही, तर त्यावेळेस हे ट्रिक वापरा। आपण थोडासा हलकासा पाण्याचा स्प्रे मारायचा आहे आणि नंतर स्क्रॅपरने अशा पद्धतीने फिनिशिंग करायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम आपला हा केक स्मूथ अशी फिनिशिंग याला झालेली आहे। ही ट्रिक एक होम बेकरला जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठीही, ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठीही बघा अतिशय उपयुक्त आहे। आता व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे, थोडंसं पेशन्सने काम करायचं आहे। जेवढं पेशन्सने काम कराल तेवढं आपल्या केकला फिनिशिंग छान येते आणि आपल्यालाही ते कस्टमरला द्यायला छान वाटतं की चला मी खूप छान केक बनवून कस्टमरसमोर तो प्रेझेंट करत आहे म्हणून।
आता केक फिनिशिंग करून आपला झालेला आहे. मी हा बोर्ड व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला आहे. तुम्हाला ते दिसत असेल. हे काय मी फॉन्डंटचे टॉपर बनवले होते युनिकॉर्न थीमचे. तर ते कसे बनवले याचे शॉर्ट्स मी नक्कीच अपलोड करेलच. तर ते अगोदर ठेवून घेतलं आणि आता आपल्याला बघा त्याचे कान ठेवण्याच्या अगोदर मी 3 कलरच्या क्रीम तयार केल्या होत्या. एक पिंक कलर, येलो कलर आणि लेव्हेंडर कलर. आता इथं बघा मी N1 नोझल न वापरता, फ्लावरची डिझाईन न काढता रोजेट काढून हा युनिकॉर्न थीम केक बनवणार आहे. तर अगदी वेगळ्या पद्धतीने हा युनिकॉर्न थीम केक आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हालाच ते समजणार नाही यासाठीच मी म्हणते. आता पिंक कलरचे छोटे छोटे फ्लावर काढले, जास्तही मोठे काढायचे नाही आहेत आपल्याला. रोजेट काढून घ्यायचे आहेत बघा आणि अशा पद्धतीने मी हे केकवरती अप्लाय करून ठेवत आहे. आता जसे पिंक कलरने मी काढले तसेच आपल्याला येलो कलरने, लेव्हेंडर कलर, या तिन्ही कलरच्या क्रीमने आपल्याला अशा पद्धतीने फ्लावर्स काढून घ्यायचे आहेत. केक व्यवस्थित सेट करायचा आहे आणि जे फॉन्डंटचं टॉपर आहे ना, ते आता केक तुम्हाला अगोदर अर्धा तास किंवा 1 तास अगोदर द्यायचं आहे. तर त्या वेळेसच आपल्याला हे फॉन्डंटचे टॉपर केकवरती अप्लाय करायचे आहेत आणि मगच ठेवायचे आहेत. आता येलो कलरची क्रीम घेतलेली मी इथं आहे आणि त्याने देखील छोटे रोजेट काढून घेते. इथं मी ना रोजेट नोझल वापरलेला आहे बघा. तुम्हाला माहीतच असेल, जे होम बेकर आहेत तर त्यांना माहीतच आहे की रोजेट नोझलने मी हे अशा पद्धतीने फ्लावर काढून घेत आहे. खूप सुंदर असं वाटते बघा. आता 4-5 पिंक कलरचे फ्लावर्स, 2-3, 4-5 येलो कलरचे फ्लावर्स, अशा पद्धतीने आपल्याला हा केक कवर करून घ्यायचा आहे. आता बघा येलो कलरने देखील फक्त फ्लावरची साईज आहे ना, आपल्या ती साईज छोटी ठेवायची आहे. जास्त मोठे मोठे असे रोजेट काढायचे नाही आहेत. तर ते मी अल्टरनेट ठेवते. एक पिंक कलरचे शेजारी येलो आणि नंतर आता हा लेव्हेंडर कलर मी घेतलेला आहे. तो त्याचे देखील फ्लावर्स मी अशा पद्धतीने करून केकवरती आता अप्लाय करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण केक हा अशा पद्धतीनेच मी हा डेकोरेट करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर माझ्या केकचे डिझाईन आवडत असतील तर आदर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा केक आवडला असेल तर लाईक हे करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर पूर्णपणे बघा या तिन्ही कलरच्या क्रीमने मी रोजेस काढून हा केक मी कवर करून घेतलेला आहे. आणि आता याचे जे बाकीचे बघा, जे कान, जे आईज, ते देखील मी लावून घेतले आणि पूर्ण झाल्यावरच हा तुमच्यासमोर मी व्हिडिओ प्रेझेंट करत आहे. बघा नाव देखील मी वेगवेगळ्या कलरच्या फॉन्टने मी काढून घेतलेला आहे. आजचा हा केक जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.